संध्याकाळ झाली होती. मिथिला एका रिक्षेतून खाली उतरली. खरं तर ती जागा तिच्यासाठी काहीशी नवखीच होती. ती इथे तिथे पाहू लागली. समोरच एक चाळ दिसत होती. मिथिला काही पावलं पुढे जाऊन त्या चाळीच्या भिंतीपाशी जाऊन थांबली. ती कोणाची तरी तिथे वाट पाहत होती. काही वेळेतच एक टेम्पो तिथे आला आणि मिथिलाचा नवरा त्या टेम्पोतून खाली उतरला आणि मग टेम्पो चालक देखील. त्यांच्यासोबत टेम्पो पाठवून अजून 2 कामगारही खाली उतरले. काय हो, किती वेळ यायला? मिथिलाने तिच्या नवऱ्याला विचारले. अगं काही नाही, वाटेत जरा ट्रॅफिकमध्ये हा टेम्पो अडकला होता. मिथिलाच्या नवऱ्याने टेम्पो चालकाला खुणावलं तसा तो टेम्पो चालक आणि सोबतचे कामगार टेम्पोतील सामान उतरवू लागले. मिथिला तिच्या नवऱ्यासोबत एका जुन्या चाळीतील खोलीत शिफ्ट होत होती. ती चाळ तशी मोठीच होती, 30-35 खोल्यांची. कामगारांचा आणि सामानांचा आवाज येताच घरातून एक एक माणसं बाहेर येत आणि सगळं माहीत असूनही तुम्ही राहायला आलात का, सामान शिफ्ट करताय वाटतं, असे उगाचच अर्थही नसलेले प्रश्न विचारून पुन्हा घरात आत निघून जात. त्या दिवशी सामान लावण्यातच रात्रीचे 10 वाजून गेले. मिथिलाच्या नवऱ्याने त्या रात्रीचे जेवण बाहेरूनच मागवले होते. पार्सलवाला येईपर्यंत मिथिला तिच्या नवऱ्यासोबत दाराच्या उमऱ्यावरच बसून हळू आवाजात त्यांच्या घरगुती विषयांवर चर्चा करत होती. गप्पा गोष्टींसोबतच ती बसल्या बसल्या चाळीचा परिसरही न्याहाळत होती. चाळीतील घरेही अगदी समोरासमोर बांधलेली होती. चाळीला मधून जाणारी साधारण 4-5 फूट रुंदीची पायवाटही होती. चाळीत प्रत्येकाच्या दारात एक छोटासा बल्ब पेटत होता. पण तिथे काहीतरी विचित्र होतं. चाळ असूनही तिथे कमालीची शांतता वाटत होती. तोच हॉटेलवाला जेवणाचं पार्सल घेऊन तिथे आला आणि तसे ते दोघेही पार्सल घेऊन घरात आत आले. त्या रात्री दमल्यामुळे त्यांना लगेचच झोप लागली. सकाळ होताच मात्र लोकांच्या बोलण्याने त्यांना तशी लवकरच जाग आली आणि त्यांना तिथल्या चाळीतील गोंगाटाचा पहिल्यांदाच अनुभव आला. खरं तर या आवाजामुळे मिथिलाच्या मनाचंही समाधान झालं. मिथिलाचे त्या चाळीतील सुरुवातीचे 3-4 दिवस व्यवस्थित गेले. तिचा नवराही सुट्टी संपल्याने पुन्हा कामाला जायला लागला होता. या 4 दिवसांतच मिथिलाला चाळीतील लोकांच्या काही सवयी माहीत पडल्या. त्या चाळीतील लोक लवकर झोपत होते आणि म्हणूनच कदाचित चाळीत संध्याकाळनंतर शांतता पसरत होती. सकाळी लवकर कामाला जायचं तर तेही बरोबरच होतं म्हणा. पण एके रात्री मिथिलाला काहीसा विचित्र अनुभव आला. रात्रीचे साधारण 1:30-2 वाजले असतील. मिथिला वॉशरूम मध्ये जायला म्हणून उठली. तोच तिच्या कानांवर तिला पैंजणींचा आवाज ऐकू आला. बाहेर कोणीतरी चालत असल्यासारखा. तो आवाज उजवीकडून डावीकडे कमी कमी होत गेला. कोणीतरी चाळीतीलच बाई असेल असं म्हणून मिथिला वॉशरूमला गेली. तिथे जाताच मिथिलाला तो पैंजणींचा आवाज हळूहळू वाढताना दिसला. जणू ती बाई यांच्या दारातून आता चाळीच्या पाठच्या भागात गेली असावी. मिथिलाला हे काहीसं विचित्र वाटलं. पण काही वेळा हे आणि असे अनेक आवाज आपल्या नेहमीच आजूबाजूला ऐकू येत असतात. पण नवीन जागा असल्यावर आपण त्याचा जास्त विचार करू लागतो. कदाचित असंच काहीसं असेल या विचाराने मिथिला झोपी गेली. पण दुसऱ्या रात्री 1:30 वाजता तिला पुन्हा तसाच आवाज ऐकू आला. आता मात्र मिथिलाच्या छातीत धडकीच भरली. तिला हे काहीतरी विचित्र असल्याची जाणीव झाली. पैंजणींचा आवाज, तोही रात्री 1:30 वाजता. त्यात मिथिलाच्या नवऱ्याची कामावरची शिफ्ट बदलल्यामुळे ती घरी एकटीच होती. त्यांच्या घराला एक लाकडी दरवाजा आणि एक काचेची खिडकी होती. पण त्या खिडकीला वापरलेली काच ही जाड आणि आरपार न दिसणारी होती. आतील लाईट बंद केली तर बाहेरच्या लाईटीत खिडकीच्या काचेतून बाहेरच्या व्यक्तीच्या फक्त आकृतीचा अंदाज येऊ शकत होता. पण ती व्यक्ती स्पष्ट दिसू शकत नव्हती. मिथिलाला ऐकू येणारा पैंजणींचा तो आवाज जसा उजवीकडून डावीकडे गेला होता तसाच तो आता पुन्हा डावीकडून उजवीकडे येऊ लागला. मिथिला घाबरून बसून राहिली होती. तिची नजर एकटक त्या खिडकीकडे लागून होती. पैंजणींचा आवाज जवळ, अजून जवळ येऊ लागला आणि काही वेळातच ते जे कोणी होतं
ते त्यांच्या खिडकीसमोर येऊन थांबलं. मिथिला श्वास रोखून त्या खिडकी पलीकडच्या आकृतीकडे पाहत होती. तेव्हा अचानकच ती आकृती वळली आणि ती देखील यांच्या खिडकीकडेच पाहू लागली. मिथिलाच्या तोंडून भीतीने किंकाळीच निघाली. ती तशीच डोक्यावर पांघरून घेऊन झोपून राहिली. काही वेळानंतर मिथिलाला ते पैंजणींचे आवाज त्यांच्या दारातून उजवीकडे जाताना ऐकू आले आणि मग हा 15-20 मिनिटांचा थरार तिथेच संपला. सकाळी नवरा घरी येताच मिथिलाने हा सगळा प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला. कदाचित मिथिला घरी एकटी हे पाहून कोणीतरी तिला मुद्दामून घाबरवत असावं या विचाराने मिथिलाच्या नवऱ्याने कामावरची त्याची शिफ्ट मुद्दामून बदलून घेतली. आजची रात्र तोही घरीच थांबला होता. दोघेही रात्री जेवून लाईट बंद करून अंथरुणावर बसून राहिले. मिथिलाची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे लागून होती. अखेर घड्याळात 1:30 वाजले आणि मिथिलाला तो पैंजणींचा आवाज आज पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला. तिने तिच्या नवऱ्याकडे पाहिले. विशेष म्हणजे तिच्या नवऱ्यालाही तो आवाज स्पष्ट ऐकू आला. तिच्या पैंजणींचा आवाज उजवीकडून डावीकडे संपूर्ण चाळ फिरून पुन्हा उजवीकडे येऊन कुठे गायब होत होता. मिथिलाच्या नवऱ्याने त्याच्या एका हातात किचनमधला सुरा घेतला आणि तो पैंजणींचा आवाज परतण्याची वाट पाहू लागला. त्याही रात्री तसंच घडलं. संपूर्ण चाळ फिरून ती बाई मिथिलाच्या खिडकीसमोर येऊन थांबली. ती तिथवरच थांबली नाही तर ती वळून मिथिलाच्या खिडकीकडे पाहू लागली. तिची खिडकी बाहेरची आकृती घरात बसलेल्या या दोघांनाही दिसत होती. ती नेमकी कोण आहे आणि हे सगळं का करते आहे हे जाणून घेण्यासाठी मिथिलाच्या नवऱ्याने त्यांच्या घराचं दार उघडलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या घराबाहेर तर कोणीच नव्हतं. सगळीकडे फक्त काळोख होता. याहीपेक्षा भयानक म्हणजे त्यांना पैंजणींचे ते आवाज पुन्हा एकदा ऐकू येऊ लागले. मिथिलाच्या नवऱ्याला तर एखादी अदृश्य शक्ती त्याच्या शरीरातून पार गेल्याची जाणीव झाली. तो पैंजणींचा आवाज त्यांच्या उजव्या बाजूच्या 3ऱ्या घरापर्यंत त्यांना ऐकू येतच राहिला आणि अचानकच तो थांबला. मिथिला आणि तिच्या नवऱ्याने पाहिलं की त्यांच्या घरापासून उजव्या बाजूचं 3रं घर, त्या घराच्या दारातील लाईट ही बंद होती. त्या घराच्या दारावर टाळंही लावलेलं होतं. मिथिला तिच्या नवऱ्याला त्यांच्या घरात येण्यासाठी आत खेचत होती, पण का कुणास ठाऊक तिच्या नवऱ्याने एक नको ते धाडस केलं. रात्रीच्या 1:45 वाजता तो त्या बंद घराच्या खिडकीसमोर टॉर्च घेऊन आला. त्याने टॉर्चच्या सहाय्याने खिडकीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला तर घरात सर्वत्र त्याला केवळ अंधार दिसला आणि अचानकच एका बाईची सावली त्याला त्या खिडकीवर आलेली दिसली. मिथिलाचा नवरा घाबरून तिथून मागे फिरला आणि सरळ स्वतःच्या घरात शिरला. हे सगळंच फार भयानक होतं. ते दोघेही त्या विचाराने ती संपूर्ण रात्र झोपू शकले नाही. मिथिलाने सकाळ होताच समोरच्या काकूंकडे हा विषय काढला. त्यावर आधी तर त्या घाबरतच म्हणाल्या, काय चाळीतील कोणीही रात्रीच काय तर संध्याकाळीही घराबाहेर पडायला घाबरतात आणि तुम्ही चक्क रात्री 1:45 वाजता घराचं दार उघडून बाहेर आला होता. मिथिला यावर शांतच बसली. तशा त्या काकू मिथिलाला घेऊन चाळीबाहेर रस्त्यावर गेल्या आणि ते त्या बंद घरातील एका महिलेची गोष्ट सांगू लागल्या. त्या खोलीत एक परप्रांतीय कुटुंब राहत होतं. सगळीच अगदी चांगल्या स्वभावाची माणसं. पण अचानक एके रात्री काय झालं, त्या घरातून रडण्याचे, आरडाओरडीचे आवाज ऐकू आले. आम्ही चाळीतील माणसेही धावत त्यांच्या घरी गेलो तेव्हा कळलं की त्या घरात राहणाऱ्या महिलेने घरात स्वतःला लटकवून घेतलं होतं. का कुणास ठाऊक, पण त्या घटनेनंतर चाळीतील सर्वांनाच रात्री साधारण त्याच वेळेत म्हणजेच 1:30 वाजता पैंजणींचे आवाज ऐकू येतात. तो आवाज आम्हीही चाळीत अनेकदा ऐकला आहे. चाळीतील लोक सांगतात त्या महिलेचा आत्मा रात्र होताच
या चाळीत सगळीकडे भटकत असतो. पण असं असलं तरी आजवर तिला, तिच्या आत्म्याला कोणी तसं प्रत्यक्ष पाहिलं नाही. पैंजणींचा तो आवाज मात्र आम्हाला प्रत्येक रात्री तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.